चिंटूजी उठा ना. काय ग सकाळी सकाळी रात्री तिकडून यायला उशीर होतो उठवते. हो रोज झोपत जा पण आज उठा. आज कसं आहे आज गुढीपाडवा आहे. एवढ्या सणासुदीच्या दिवशी नको झोपू ना मग दुसऱ्या दिवशी झोपत जा. हो उठतो. पण तू रोजच अशी म्हणते काही ना काही कारण करते उठून देते. हो त्याच्या पुढे मी लक्षात ठेवून नाही उठवत जाईन तुम्हाला. झोपत जा पण आजच्या दिवस उठा. माझ्या मतानं ऐका. उठलो. मग तिकडे मी तुमच्यासाठी चहा वगैरे करून ठेवते. या तिकडे येतो. जा तू. पाहाल नाही तर मी तिकडे गेल्यावर तुम्ही झोपून राहाल. झोपत मी जा तू. बापरे उठली का ग? उठली आणि अंघोळी झाली वाटते. सजून दजून मस्त साडी खूप छान घातली ग. मस्त दिसून राहिली. नाही उठून मी म्हटलं आंघोळ करायची. आज पहिले आपला मराठी सण पहिला सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे तर आपल्याला काही ना काही चांगलं करावंच लागेल ना. तुम्ही पण आज चांगली नवीन वगैरे साडी घाला. कसं आहे नवीन सण असल्यामुळे घालायचं. तेवढाच उत्साह राहतं. तेवढीच आपली संस्कृती जपल्या जाते. हो बाई मी घालतो. पण आज मग काय करायचं? आज तर कोणी येणारच नाही आपल्या घरी. कारण की त्यांच्या घरचे सण असते त्यांना करायचे. आज आपल्याला दोघीला सगळं करायचं आहे. तर म्हटलं काय करायचं आज गोड. मलाही काही समजून नाही राहिला. आता नेहमी काय करायचं विचारच पडते सणाला. ह्या सणाला पहिल्या सणाला मला वाटते श्रीखंडच करत असतो ना आपण. तर मग श्रीखंडच बोलावून घे ना आपण करून घेऊ. का तर काही आणायला परवडतच नाही. आता डब्बेच मिळते ना त्या डब्यातलाच घेऊन येऊ आपण. हो तुम्हाला जसं पटते तसं कराय. आणि मस्तपैकी त्याच्यासोबत आपण पोळ्या वगैरे करू. आणि काय करायचं मला सांगून द्या. मग मी लवकर स्वयंपाकाला बसते. ना ते तर करावंच लागते. कंपल्सरी आहे म्हणा पोळ्या वगैरे करणं. पण आता तू आता सगळ्यात पहिल्यांदा तू पूजा करून घे. गुढी उभारून घे. बाई मी तर कधी पहिल्यांदाच गुढी उभारून राहिली. मी तर कधी उभारली नाही. वहिनी नाहीच उभारत होती. तर मला काही समजत नाही कसं करावं लागते. छानपैकी पाड घ्यायचा आणि वेडू घ्यायचा. वेडूला चांगलं धुवायचं. छानपैकी एक साडी घ्यायची, एक ब्लाऊज घ्यायचं आणि एक गडवा घ्यायचा. इथं नवीन साडी आणली आहे ते साडी घ्यायचो. माझ्या घरी काही साडी नेसवत नव्हते. मी काही नेसवत नव्हती. मला काही साडी नेसवता नाही येत. मग ब्लाऊजचीच करते ना मी. जसं जशी तुला उभारता येते तशी उभारतो. काही नाही मग ब्लाऊज लावून द्यायचो गडवा आणि त्याचे मस्तपैकी 5 त्याला टिक्के लावायचे, हळदी कुंकवायचे आणि त्याच्यावर एक गाठी चढून द्यायची आणि चांगलं त्या वेडूची पूजा करायची. आणि खाली थोडेसे गहू घ्यायचे. गव्हाची एक बाहुली वगैरे काढायची आणि त्याची पूजा करून टाकायची. झाली. त्याच्यासमोर थोड्या शेवड्या ठेवायच्या. सहज आई जर काही करायचं असलं तर मी विचारन तुम्हाला. एवढंच करायचं आहे ना. हो भाई पाय माया असा विसरभोडा बना माय मग मनात येते. पाय मग लक्षच नाही राहिलं का बा त्याला अधिक कडुनिंबाचा पाला पाहिजे, अधिक याचे पानं पाहिजे, आंब्याचे पानं. आपल्या घरी तर आणलेच नाही ना. थांब बरं मला आवाज देऊ दे. यायला पहिले आणायला लावतो. चिंटूची बाबा इकडे या बरं. आता काय म्हणतो बा तू. आता काय काम पडलं तुले. तू उभा राहणे लागत काय? तुम्हाला तर काही आठवणच नाही राहत. उभा राहा लागते पण आता सुनी समोर मला डटावतो का तू. काही नाही डटावते की ते सांगतच आहे. काही नाही त्या सासूची मजाक नाही करा लागत काय. काहीतरी बोल ना. आता तू हसली नाही का आमच्या बोलण्याला. अशी हसली पाहिजे बा म्हणून मी बोललो असं. गाणी हसली पाहिजे म्हणून तुम्ही असे प्रयत्न करता का. ते सासरे असेच आहे. त्याला हसून द्यायची भल्ली सवय आहे. जाऊ द्या आता ते गोष्ट जाऊ द्या. मी काय म्हणतो पहिले कडुनिंबाचा पाला आणजा आणि आंब्याच्या डाया आणजा. कोणी आलं असतं इकडे तुम्ही मागितले असते. आता आंब्याच्या डाया आणा कुठून. हो रमी जर आली असती ना मी रमीला जाणाला लावल्या असत्या. आज रमीने येत ना भांडे घासाले आज ते तिच्या घरी सण आहे तर तिच्या घराकडे जा तुम्ही. कडुनिंबाचं झाडही आहे तिकडे आणि आंब्याच्या डाळीचं झाड आहे. नाही तर तिच्या नवऱ्यालाच तोडून मागजा. तिला आवाज द्यायचा तिच्या नवऱ्याला तोडून मागजा. तुम्हाला जर तोडताना आलं तर तिच्या इच्छा पाहुणे देते ना तोडून. हो जातो मग मी तिच्या घरी. काही द्यागी लागते का तिले का तसाच जो काही नाही तिला द्यायचं. जा आणि घेऊन या फक्त आंब्याच्या डाया घेऊन या आणि कडुनिंबालाच डाया घेऊन या. हो आता मला अधिक आठवण आली. आणि तिकडून श्रीखंडचे डब्बे घेऊन ये जा. कसं आहे श्रीखंडच करा लागते मग त्याच पहिला सण आहे तर तेच घेऊन ये जा मग. हो आणतो अधिक काही आहे मग. अधिक मग वेळेवर अधिक पाठवशील मग माझ्या जीवावर येते. सांगून दे काय आहे तर सुन बाई. अधिक काय पाहिजे सांगून दे. नाही बाबा आता अधिक काही आणायचं नाही आहे ना. नाही आता काहीच नाही आणायचं आहे ना. नाही आता काही नाही आणायचं आहे. जा तुम्ही. चिंटू उठला का चिंटू. मी उठवलं देईल आता उठले असं ना. ठीक आहे मग आंघोळ गिंगोळ करून घेतो. आजीले पाणी टाकून देतो आंघोळीले. त्याचंही मोकळं करून देतो. मग आपल्या दोघीला एकदा स्वयंपाकाला लागलं का लागलं. मग सर्वांची आंघोळ झाल्या म्हणजे मी वॉशिंग मध्ये कपडे टाकून घेतो आणि बस तेवढं काम होऊन जातं. हो एक काम आपल्याला आठवच लागते ना. तुम्ही उठल्या काय? चहा देऊ का करून. थोडासा दे चहा करून. बस मग चहा झाला का मग मोकळेच होते. आज मोकळी नाही होत. आता तुम्ही चहा घेऊन घ्या ना आंघोळीला जा. कसं आहे आज काही कोणी बाय येत नाही. आम्हाला दोघीला कामं करावं लागते. बरं करू द्या आणि मोकळे होऊ द्या लवकर. तुम्ही आंघोळ केली म्हणजे आपली राणी कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून घेते. हो टाकून घेतो बा. करून घेतो मी. टाकून दे. कसं आहे मोकळं होते ना. एक मोकळंच झालं पाहिजे ना. गुढी उभारली का तुम्ही. त्याची बाई एवढ्या लवकर गुढी उभार नव्हते. कसं आहे हे गेले ना आता थोडा वेळच लागून ना. ते आल्यावर मग गुढी उभारण. नाही तर उभारली असते आम्ही. आजी आतापर्यंत झाली असते आमची गुढी उभारणं. पण बाबा आत्ता आणायला गेले ना. कडुनिंबाचा पाला आणि आंब्याच्या डाया. करा आरामशीर करा. होते सगळं होते. तोपर्यंत चहा मान मी तोपर्यंत आंघोळ धुवून घेतो. कसं आहे मोकळे होते ना. चहा तोपर्यंत शिस्ती तोपर्यंत माझी आंघोळ होते. एक आठवणच आहे ना. आजी मी करते चहाही करते नाश्ताही करते. चहा घेऊन घ्या मग लगेच नाश्ता करून घ्या. आंघोळ झाली का. तू नाश्ता करून घे चाय करून घे. मग मी आंघोळ करते. यायची झाली का. एक आपल्याला आठवणच आहे ना. हो सण कायचा करता. मी म्हटलं श्रीखंड करू बा. का हो पूर्णाची पोळी द्या लागत होती. आता काय श्रीखंड मचवलं जी. आपण पूर्णाची पोळी नेहमीच खातो. आता श्रीखंड पहिल्या सणाला श्रीखंडच करत असते म्हणून श्रीखंडच करून टाकू आपण. उद्या मग तुम्हाला जसं पटते तसं करा मग.
तू म्हणतो पहिले सणाला सारे जण श्रीखंड करते तर कर तुम्ही करा. काय राणी हा तू आजी सासू त्या म्हटलं म्हणून ऐकून तरी घेतलं म्या म्हटलं असतं माझं भांडायला तुटल्या असत्या. पण नाही त्याला आवडते पुरण हा त्याला जर त्याच्या मतानं केलं नाही का राग येते पण तू यायला ऐकलं बाई त्यानं काहीच म्हटलं नाही एका शब्दाने बोलले नाही. म्या म्हटलं असतं तर मग बस पुरणच कर म्हटलं असतं त्या म्हटलं म्हणून नाही तर श्रीखंड तिनं करून दिलं असतं त्या सासूनं. उद्या आई म्हातारा व्यक्ती आहे काय बोलायला पुरते. जाऊ द्या ऐकले ना हे महत्वाचं आहे. कोणाचंही ऐकू कोणाचं ऐकून त्या पण माय नाही ऐकत पण काही म्हणतो त्यांना तुमच्यावर जास्त हक्क वाटत असेल त्याले म्हणून कोणावर रागवत असते ज्याच्यावर जास्त हक्क असते त्याच्यावरच रागवते ना. आता तसंच म्हणा लागणार तेव्हा म्हटलं तसं काय व पळपळ करून राहिली. पहा आई अशी म्हणली जमली ना. हो बाई खूप छान केली खूप छान चांगली दिसून राहिली. मी काय म्हणतो कमी जास्त झालं तर सांगून द्या. काही अधिक काय टाका लागते का. तुला हे लावले ना बाई टिक्के लावले ना हळदी कुंकाच्या. नाही तुमचेच तर देखता लावले. तुमचं लक्ष नाही का. हो लावले आता आलं माझ्या लक्षात. आता सगळ्याले आपल्या युट्यूब फॅमिलीले शुभेच्छा देऊन दे बाई. हो आई देणार आहे ना मी. मला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब पण करून टाका.